त्रास किती दिवसापासून होता? 1.5 वर्षापासून. कुठे त्रास व्हायचा? उभ्याचं बॉलचं ऑपरेशन सांगितलं. सांगितलं होतं हो. EVNचा प्रॉब्लेम आहे. होय. 1.5 वर्षापासून त्रास होता. हो. आता मागच्या टायमाला तुम्ही फर्स्ट सेटिंग केली आपण. हो. आता किती फरक पडला तुम्हाला? मला आता 25% फरक पडतोय. 25% हो. फरक आहे. वेदना कमी झाल्या आता? वेदना कमी झाली. याच्या आधी वेदना जास्त होत्या? वेदना होत होत्या. खूप वेदना होत होत्या. हा, मला पाय टेकता येत नव्हता. पाय पण टेकता येत नव्हता. हा. Relax. आता एकच राहिला लास्ट. आता किती टक्के सांगू शकता? पूर्ण 100. ओके. तिथे मी अशी थोडी लपकायचे. लंगलत होते. लंगडायचे. आता नाही वाटत ते मला. नमस्कार. सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. इथं ठाकरे मॅडम आमच्याकडे ओझर नाशिकहून आल्या होत्या. एव्हीएनचा त्रास होता त्यांना. खूप पायामध्ये यातना होत्या, खूप त्रास होता, चालायला अजिबात जमायचं नाही. आणि डॉक्टरांचं म्हणणं होतं की बाबाला आता बदलावेच लागतील. तर जेव्हा ते सह्याद्री आरोग्यवर्धनम मध्ये आलेले आणि आज त्यांची दुसरी ट्रीटमेंट इथं झालेली आहे, दुसरी सेटिंग आज आपण त्यांच्यावरती घेतलेली आहे. सेकंड सेटिंग नंतर आजचा त्यांचा अनुभव आज आपण ऐकूया की काय स्थिती होती आणि आज दुसऱ्या सेटिंग नंतर आजची स्थिती काय आहे आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. त्यांच्या मिस्टर सोबत सुद्धा आहे. पहिले मॅडमला विचारत. मॅडम नमस्कार. नमस्कार सर, माझे नाव उज्ज्वला ठाकरे. मी ओझर येथून आलेली आहे. मला 1.5 वर्षापासून एव्हीएनचा त्रास होता. खूप त्रास होता. मला जागेवरनं उठलं जात नव्हतं. मला बेडवरनं मी उतरत नव्हते. सगळं माझं बेड रेस्ट होतं. पण मी इथं आली, सेकंड ट्रीटमेंट केली. म्हणजे सेकंड माझं चालू आहे 1 हप्त्यात, 2 हप्त्यामध्ये. त्यात मला खूप फरक पडला. मला आता जो माझा पाय उठत नव्हता जागेवरनं तो उठतोय. मी चालायला पण मला जे माझं वजन पडायचं त्या पायावर, तो वजन मला आता जाणवत नव्हतं. सरांनी ट्रीटमेंट केल्यावर मला खूप फरक पडला. 2च हप्ते केल्यामुळे. सेकंड फरक म्हणजे आता 70% सांगू शकते मी. आणि चालायला जमते आता? चालायला जमते. किती चालू शकता आता तुम्ही? आता मी इथं फिरले ना तर मला वाटलंच नाही की मला काही वेदना आहेत असं. वेदना पूर्ण थांबलेल्या आहे. त्यांना चालायला जमत नव्हतं आणि चालताना भयंकर वेदना व्हायच्या, बरोबर? भयंकर. आणि त्या बेड रेस्ट वरती होत्या. बेड रेस्ट वरती असल्यानंतर घरातली एखादी स्त्री जेव्हा बेड वरती जाते, बेड रेस्ट वरती जाते, तेव्हा घराची काय स्थिती होत असेल ही त्या कुटुंबालाच माहिती आहे. तर अशा स्थितीमध्ये जेव्हा पेशंट खूप मला 3rd स्टेजचा EVN होता. मला डॉक्टरांनी डायरेक्ट ऑपरेशन सांगितलेलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही असं सांगितलं होतं मला ॲलोपॅथीवाल्या डॉक्टरांनी. मी MRI केलेला, त्याच्यात मला 3rd स्टेजचा EVN निघालेला होता. पण मी इथं आल्यानंतर मला कळलं की मला ऑपरेशनची गरज पडणार नाही. याच्याने माझा EVN बरा होऊ शकतो आणि मी कंपल्सरी चालू शकते. ऑपरेशन करून मला खूप वेदना पण सहन कराव्या लागल्या असत्या आणि बरंच काही माझं जागेवर आयुष्य थांबल्यासारखं झालं असतं सर. ठीक आहे. आता कदाचित काय झालं असते ते पुढचं भाग आहे. पण त्यांना वेदना भयंकर होत्या आणि 3rd स्टेजला जेव्हा EVN पोहोचतो तेव्हा नक्कीच नी रिप्लेसमेंट, आपले बॉल रिप्लेसमेंट करावी लागते आणि खर्चिक पण सुद्धा बाब आहे. आणि पेशंट परत एकदा 1-2 महिने कदाचित बेड रेस्टवर जाऊ शकतं. त्यांचे मिस्टर त्यांच्यासोबत आहे, तर त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. सरांकडे जाऊया. जेव्हा मॅडमचा आजार तुम्ही फेस केलेला आहे की एखादी कर्ती स्त्री जेव्हा घरामध्ये आजारी असते तेव्हा कुटुंबावरती काय बितते हे तुम्हाला म्हणजे तुम्ही तर ते सहन केलेलंच आहे. तर मॅडमच्या आजाराबद्दल तुम्ही काय सांगू शकाल की किती वर्षापासून आजार होता आणि किती आतापर्यंत खर्च झालेला आहे आणि कुठे कुठे आपण ट्रीटमेंट्स, किती ठिकाणी ट्रीटमेंट्स घेतल्या आहेत? सर मी पहिले होमिओपॅथिक ट्रीटमेंट केली. होमिओपॅथिक ट्रीटमेंट मध्ये मला थोडा फरक वाटला, पण त्यानंतर बी तो पाय दुखतच होता. तर त्यानंतर मला आपली माहिती मिळाली सह्याद्री आरोग्य हेल्थ क्लबची. त्यानंतर मी इथं घेऊन आलो. पहिल्यांदा आणल्यानंतर तिला थोडा लगेच 50% फरक जाणवला.
तर दुसऱ्या हप्त्यामध्ये तर आता ती लगेच म्हणते मी 75% ओके झालेली आहे. दुसऱ्याच तर setting मला मध्ये. असं वाटतंय की बुवा आपल्याकडे आणल्यामुळे आणि किती वर्षापासून होता त्रास? 1.5 वर्षापासून होता सर. 1.5 वर्षापासून त्यांना सतत त्रास होता आणि अनेक ठिकाणी ते जाऊन आलेले. आणि बघा, अनेक ठिकाणी जेव्हा माणूस जातो तेव्हा खर्च सुद्धा अफाट होतो आणि सगळा खर्च करून जेव्हा शेवटी निदान असं होतं की आता ऑपरेशन करावं लागेल, आता कुठलाही पर्याय शिल्लक नाहीये, तर त्यावेळेस बाकी स्थिती थोडीशी गंभीर होऊन जाते. तर इथं सह्याद्री आरोग्यवर्धनमध्ये पेशंट आलं आणि दुसऱ्या सेटिंगमध्ये त्यांना 75% त्यांना फरक जाणवतोय. एव्हियनचं पेशंट तसं एवढं सोपं नाहीये रिकव्हर करणं. तरीही सह्याद्री आरोग्यवर्धनमध्ये त्यांनी विश्वास ठेवला. सह्याद्री आरोग्यवर्धनमध्ये ते आले आणि इथं त्यांना नक्कीच फरक जाणवतोय. तर अशी ट्रीटमेंट नक्कीच तुमच्या ओळखीच्या कोणी लोकांना जर एव्हियनचा त्रास असेल किंवा स्लेप-डिस्कचा, मणक्याशी संबंधित, सर्वायकल, नेकचा किंवा फॉरवर्ड शोल्डर किंवा नेकचा जर काही इश्यू असेल, नीचा काही इश्यू असेल, तर तुम्ही नक्कीच एकदा ऑपरेशनच्या पूर्वी एकदा तुम्ही नक्कीच व्हिजिट करा आणि बघा सह्याद्री आरोग्यवर्धनचं काम कसं आहे. निरंतर 11 वर्ष रुग्णांच्या सेवेमध्ये आम्ही काढलेले आहेत आणि दीर्घ अनुभव पाठीशी आहे. तर त्या हिशोबाने आम्ही इथं ट्रीटमेंट करतो. सखोल निदान करून मुळाशी जाऊन आणि त्याचं बलाबल, त्याचं रोगाचं निदान, रोगाचं मूळ ओळखून अशा पद्धतीने इथे ट्रीटमेंट होते. सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. नक्की एकदा भेट द्या. श्रीमंताला आवडणारी आणि गरिबाला परवडणारी ट्रीटमेंट इथं असते. नमस्कार.